ज्ञानोबा तुकोबा निळोबाच्या जयघोषात आणि टाळ मृदंगाच्या गजरात संत परंपरेतील अखेरचे संत निळोबाराय महाराज पालखी सोहळ्याचं पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले। त्यावेळी श्री संत निळोबाराय संस्थानचे अध्यक्ष अशोक सावंत तसेच राज्यमंत्री इंद्रनील नाईक उपस्थित होते। पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी। महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर। वारीची परंपरा ही तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज आणि निळोबारायांनी सुरू केलेली। 1685 साली ही निळोबारायांनी नारायण महाराजांनी वारीची परंपरा सुरू केली। पुढे ती आळंदीत पुढे फ्ल्यूची साथ आली आणि ती वारी बंद पडली। पुढे आळंदीची वेगळी झाली, तुकाराम महाराजांची वेगळी झाली। मग काही काळाने आमची 150 ते 250 वर्षाची परंपरा आहे, निळोबारायांची वारी सुरू झाली। आदरणीय रामदासबा मनसुख असतील, अण्णासाहेब हजारे असतील, अनेक लोकांनी, जुन्या लोकांनी ही वारी पुढे चालू ठेवली। तिचं आम्ही गेल्या 10 वर्षापूर्वी सोहळ्यात रूपांतर केलं। माझ्याबरोबरचे सगळे गावातले सवंगडी, सगळे परिसरातले वारकरी सगळ्यांनी मला साथ दिली आणि याच्याच साथीमध्ये माझ्या निळोबारायांना आज अतिशय दुःख होतंय की मानाची पालखी म्हणून बसवण्यात अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्या माणसामुळं हे गाव पत्र्याचं मंदिर होतं। शिंद्यातून या गावाचा विकास अजितदादांच्या मुळे झाला। हे मरेपर्यंत, शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही त्या दादांना कधीच विसरू शकत नाही। आज जरी वारीला निघालो असलो तर दुःखाची छाया निळोबारायांच्या वारीवरती अजितदादांची नक्कीच आहे, ती आम्ही विसरू शकत नाही। आज सरकारने या मानाच्या पालखीत बसल्यामुळं आज नाईक साहेब आले तिथं, पण अक्षरशः तुम्ही सगळे पत्रकार पाहताय की नगर जिल्ह्यातून 3-4 मानाच्या पालख्या जातात। प्रत्येक ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप, प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी त्या गावाला 9 लाख रुपये, दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी 1 लाख रुपये, फिरते शौचालय, अनेक सुविधा, प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये, अनेक सुखसुविधा या अजितदादांनी सुरू केल्या। ते माझा वारकरी विसरू शकत नाही। म्हणून दादा वरून पाहत असतील स्वर्गातून, दादांचा आम्हाला आशीर्वाद राहावा आणि माझा निळोबारायांचा वारकरी निर्विघ्नपणे पांडुरंगाच्या दर्शनाला जावा। यावेळी मंत्री इंद्रनील नाईक नेमकं काय म्हणालेत पहा। खरं म्हणजे फार आनंदाची गोष्ट आहे की मला याचा मान मिळाला आहे की इथे येऊन पालखीचे पूजन करून आपल्याला सुरुवात करायची। सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींनी मला काल सांगितलं की आज अधिवेशनचा शेवटचा दिवस असल्यामुळे आणि अधिवेशनचा समारोप करताना पक्षाच्या त्या नेत्या म्हणून तिथे हजर राहणं त्यांचं अनिवार्य होतं, म्हणून मला इथे पाठवण्यात आलं आणि इथे येण्यापूर्वी मी अण्णांचं पण दर्शन घेऊन आलोय। तर निश्चितपणे मला असं वाटतं की आजचा दिवस हा सर्व महाराष्ट्रांसाठी आणि सर्व वारकरी संप्रदायांसाठी आणि राजकीय लोकांसाठी सर्वांसाठी चांगला दिवस आहे। मी निळोबारायांच्या चरणी आणि विठुरायांच्या चरणी एवढीच प्रार्थना करणार की जो कास्तकार आहे महाराष्ट्राचा त्याला चांगलं पीक मिळो आणि पाऊस पण चांगल्या प्रमाणात हा महाराष्ट्रात झालं पाहिजे। आणि वारकरी संप्रदाय जेव्हा एवढं आपलं काही पणाला लावून सर्व देवासाठी पूर्ण आपलं वेळ देतो, तर मी निश्चितपणे माझं मत आहे की विठुराया पण या महाराष्ट्राच्या कास्तकारांना चांगलं तिथे त्यांच्यावर लक्ष देईल। अजितदादांची आठवण कुठेतरी इथं दिसते आहे, कारण एक बॅनर आहे की एक चांगला काम करणारा वारकरी हरपला नाही। खरोखरच सन्माननीय दादा हे माझे राजकीय गुरु। मी जरी मोठ्या परिवारातून येत असेल राजकीय, पण राजकीय वळण आणि राजकीय शिस्त आणि पद देण्याचं काम पण हे सन्मान्य अजितदादांनीच केलेलं आहे। तर निश्चितपणे महाराष्ट्राची सर्वात मोठी हानी म्हणजे दादांचं जाणं आणि वारकऱ्यांवर पण दादांचं लक्ष हा पहिलेपासूनच असायचा, आजचा विषय नाही। मला जेव्हापासून राजकारण समजते तेव्हापासून मी दादांना बघायचो की वारकऱ्यांवर त्यांचं विशेष हा प्रेम आणि लक्ष असायचं। सावंत साहेब असतील, दाते साहेब असतील, सावंत साहेबांवरच त्यांचं प्रेम
हा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या देवस्थानाला फार छोट्यापासून मोठा करण्याकरिता दादांचं पूर्ण काही योगदान इथे हे सावंत साहेबांच्या मार्फत आणि आमदार साहेबांच्या मार्फत इथे होत आहेत. आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे की त्यांनी जे कार्य इथे सुरू केलेले ते थांबते कामा नाही, त्यांना पुढे चालना मिळायला पाहिजे.